हाय नमस्कार. तर बघा किती छान छान अशी किळी आहे आणि हे भटीवरल्या खोल्या आहेत. तर आता 2 वाजलेत. नंतर वाहतुकीला जायचं म्हणजे चला त्याच्या आधी एक ब्लॉग बनवू, कारण मालक आहे. भटी लय पुढं आली आणि भटी 1 नंबर अशी नेलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवेन, पण मालकच आहे. अगं ट्रॅक्टर किती गच्च भरला आहे, दिसला? बापरे, ऊसतोडी आणि भटी लय अवघड काम. तो का कॉप्या तिकडे दिसतात का निळ्या निळ्या. तर मी इकडं का आले, हेडे बनवण्यासाठी आले आणि थोडंसं चहा पण करावं म्हटलं, थोडेसे काटके पण न्यावं म्हटलं. कसं आहे, आणि हातपाय एवढं गार पडल्यात. थोडी झोप खाल्ली, अर्धा 1 तास जेवण करून. आता म्हणलं चला एक खेड्यावर बनवावं. चला म्हणलं थोडं बोलू म्हणलं तुमच्यासोबत. इथं बसते जरा वेळ, कारण अयो हो का सरपाने एवढं मी त्या दिवशी आणलंय की मोडून नेते. त्याच्या आधी थोड्याशा गप्पा मारती, कारण 2 वाजायला 10 मिनटं कमीच आहेत. म्हटलं चला त्याच्या आधी एक ब्लॉग बनवावं म्हटलं. कसं आहे माहिती आहे का, हर गोष्टी आपण जे सांगतो त्या गोष्टी खऱ्या असतात, 100% खऱ्या असतात. आता एवढं मला ताप आला, कधी गरम लागतंय माझं अंग मलाच, कारण लय मला बरं वाटत नाही असल्यासारखं झालंय मला. कारण चिखल एवढा मोठा होता. चिखल तर रोजच असतो, पण आज जरा जास्तच होता, रोजच्यापेक्षा जास्तच होता. सावलीला बसले बघा ना कसं दिसायला लागलंय. उन्हाला थांबू जरा. कारण मालकाने हाका मारल्या, चला वाहतुकीला म्हणले की म्हणलं चला, है की नाही. अगं बाई दिसना, तर नाका का दिसना. तर असं बापडीचं मी काय म्हणते माहिती आहे का, हर गोष्टी आपण सांगतो त्या योग्य नसतात असं नसतंय, बरोबर आहे का नाही. मी सावलीलाच बसते, कारण मला लय थंड वाजायला लागली. उन्हाला नको. ऊन आणि सावली खाल्ली का नाही 100% माणूस आजारी पडतंय बरं का. तर मला असं सांगायचं आहे की काल एवढं सरपण आणलं, इटा एवढ्या थापून जेवायसुद्धा भेटलं नाही. एवढी मोठी मोठी लाकडं आणली. आता याच्यातली 2-3 मूर्ती आणि नीती एकलीला कितीक लागतं या, लय मोठी मोठी आहे. तिथे मालकाच्या रानातनं आणल्यात पाक लांबनं. तर मला हे बोलायचं होतं की आजचा हेडो भरपूर जणांना आवडला आणि त्यांनी मला फोन पण केले. खूप छान गिफ्ट आहे. तर त्या ताईनं परत एकदा साडी, अजून एकदा आईसाठी साडी पाठवली. गिफ्ट आलं आहे आपल्याला. पण ती साडी इतकी छान आहे, मी हेडो कॉल करून बघितला, लय मस्त साडी आहे. माझी पण छान आहे. म्हणजे त्या ताईनं क्वालिटी बाद असे कपडे पाठवली, इतकी मस्त कपडे, रंग पण असा शूट बसल असे पाठवले. म्हणजे बघा, सक्रातीचं आईचं टेन्शन मिटलं, आईला साडी आली, ताईंनं दिली. आणि माझं पण सक्रातीचं मिटलं म्हणायचं, मला पण साडी आली. दीक्षेचं पण, बाणूचं पण. म्हणजे सक्रातीला नवीन वर्षात त्या ताईंनं खूप अशा गिफ्ट दिलेत आपल्याला. तर माझ्या तोंडाची क्रीम अजून काही आलेली नाही. तर ताईंना मला फोन करायचा होता. साडी मला कालच आली. काल मला फोन करायचा होता, ताईंना सांगायचं होतं ताई तुमची साडी आली, पण मला वेळच नाही. कदाचित मी करेल आज फोन त्या ताईंना संध्याकाळनं, कारण वेळच नसतो ना आणि टायमिंगच घवत नाही. आणि आवाज पण तुम्हाला माझा वेगळा वेगळा वाटत असेल, चेंज वाटतोय ना, कारण डोक्यामध्ये लय विचार आहेत. किती विचार तर विचार करू का काम करू ती सुचना मला. नेमकं विचार करू का काम करू, दोन्ही संगच करते मी. विचार काम करत करत डोक्यात विचार, काम हात बी चालू आणि विचार पण चालू. म्हणजे बघा, टेन्शन दोन्हीकून काम माझं चालूच आहे. टेन्शन न घेणं कारण, म्हणजे टेन्शन घेणं कारण काय आहे की बानूची तब्येत ठीक नाही. आणि बानूची तब्येत म्हणजे थंडीमुळे ते जास्तच हिवायला लागले. आपण तिला मोजे पण नेलं, आपण हातातलं सॉक्स राहिल्यात. त्या ताईने शूटर पण पाठवलं, त्याला टोपी पण आहे. ती पोरगी काय अंगावर घेत पण नाही, तोंडावर घेत पण नाही. किती हळूनी टाका, पण त्या पोरीचं ते चालूच असते. तिला
म्हणजे भीती ती असं तोंडावर घुमटून तिला जीव तिचा घुमटल्यासारखा होतो, म्हणून ती जास्त तोंडावर घेत नाही पोरगी. तिला झाली सर्दी, तर आता ती मिशन आणावं म्हटलं. 400-500 रुपये जातात त्या मिशनला. आणि हिरवी गुळी असती ती त्या टाकायची, थोडं पाणी टाकायचं, एक अर्धा गिल्लास, आणि ती वाफ घरी द्यायची. कारण तिला दवाखान्यात वाफ पण देत नाही ती. आपण म्हटलं का नाही वाफ द्या तरी पण देत नाही ती. आणि म्हणून म्हटलं की आपण घरच्या घरी करावं म्हटलं ते बानूचं विलाज. पण काय आता नाही ती, डॉक्टर लोक इंजेक्शन द्या म्हणलं एखादं तरी पण देत नाही ती. आणि असे चेकअप ही करायचं, सलाईन ही म्हटलं की लावते ती, कणाकण लावते ती. आता ज्या वेळेस बानू एवढी आजारी होती त्यावेळेस मी नेलं बानूला. त्यावेळेस बानू चांगली होती, पण नंतर गारठा वाढला त्यामुळं बानूचं दुखणं पण वाढलं. म्हणजे बानूचं जास्त टेन्शन आहे मला. खाण्यापिण्याचं नाही, आईचं नाही, दीक्षाचं नाही, वल्लाचं नाही, फक्त बानूचं टेन्शन. आई पण घेते, वडील पण घेतात, दीक्षा पण घेते, मी पण घेते. मी इकडं कामाला आहे तरी माझं ध्यान तिकडंच लागतंय, विचार तिकडलाच येतोय मला. मग विचार करा, एका आईचं काळीच किती हळवं म्हणावं लागन. तर चला, मालक लोक मालकीने हाका मारायला लागल्या, परत वरडायची आम्ही कामं करावा का तुम्हालाच हाका मारत बसावा, कारण वाहतूक करायची आपल्याला. तर हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करत पटापटापटा. तर चला, बाय.